नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे आपला सी प्रोग्रामिंग सिरीजचा डे नंबर 16 आणि आजच्या दिवशी आपल्याला शिकायचं आहे कालचा जो राहिलेला प्रोग्राम कोणता होता, फिबोनाची सिरीज। त्याच्यानंतर दुसरा जो प्रोग्राम आपल्याला शिकायचा आहे प्राइम नंबर इन रेंज, एखाद्या रेंजमध्ये किती प्राइम नंबर असू शकतात ते आपल्याला सांगायचं आहे। आणि त्याच्यासोबतच ब्रेक आणि कंटिन्यू काय स्टेटमेंट कसं काम करतात या गोष्टी पण आज तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहे। म्हणजे आता फॉर लूपचे सिंगल फॉर लूपच्या बेसिसवर सर्व प्रोग्राम आपल्या आवरून जातील। त्याच्यानंतर मग डायरेक्टली नेस्टेड फॉर लूपच्या बेसिसवर जे प्रोग्राम आहे तिथं आपण नंतर शिफ्ट होऊ। तर आज आपल्याला काय शिकायचं आहे, फिबोनाची सिरीज काय असतं हे आपल्याला माहीत पाहिजे। काय असतं थोडंफार माहिती आहे का तुम्हाला फिबोनाची सिरीज काय? फिबोनाची सिरीजबद्दल थोडी माहिती तुम्ही याच्या आधी DSA वगैरे ज्यांनी शिकलेलं असेल किंवा एखादी अरिथमॅटिक प्रोग्रेशन वगैरे तेव्हा या गोष्टी तुम्हाला माहीत असतील। नसेल माहीत तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण सगळ्या गोष्टी शिकू एकदम प्रॉपर वेमध्ये। तर सगळ्यात पहिलं फिबोनाची सिरीज म्हणजे काय असतं, तर एक असं समजा की दोन मागचे जे दोन एलिमेंट आहे ना, जसं की हा 0 आहे समजा, हा 1 आहे, या दोघांची ॲडिशन केल्यानंतर नेक्स्ट एलिमेंट मिळतो आपल्याला। काय मिळतो? मागच्या दोन नंबरची ॲडिशन केल्यानंतर काय मिळतो? नेक्स्ट एलिमेंट मिळतो। जसं की 1 आणि 2 ला ॲड केलं तर मला काय मिळालं? 3 इथे मिळालं। 3 आणि 5 ला ॲड केलं मला काय मिळालं? 8 मिळालं। 5 आणि 8 ला ॲड केलं मला काय मिळालं? इथं 13 मिळालं। 13 आणि 21 ला ॲड केलं मला काय मिळालं? इथं मला 34 मला मिळालं। म्हणजे मागच्या दोन नंबरचे ॲडिशन काय असतो? नेक्स्ट नंबर आपला असतो। आता आपल्याला काय बघायचं आहे हे लक्षात ठेवा बघा का, म्हणजे जर 0च्या मागचे एलिमेंट जर आपल्याला लिहायचे असेल तर काय -1 आणि हा 1, म्हणजे यांची ॲडिशन काय आलेली? -1 आणि हा 1, या दोघांची ॲडिशन करून काय आलेलं आहे? असं हा 0 आपल्याला आलेलं आहे। आलं ना? म्हणजे तुम्ही कुठून पण फिबोनाची सिरीज स्टार्ट करू शकता, असं नाही का 0 पासूनच तुम्ही सिरीज स्टार्ट केली पाहिजे व असं खूप जणांचे मिसकन्सेप्शन पण असतात। जसं की आता मग मला काय करायचं आहे, 2 नंबरचं ॲडिशन करून काय नेक्स्ट नंबर आला पाहिजे आणि कुठपर्यंत आला पाहिजे? सर म्हणशाल तुम्ही याला तर काही लिमिटच नाही, कुठपर्यंत गेला पाहिजे? तर मग आपण युजरला सांगू ना, युजरला सांगा की तुम्हाला रेंज कुठपर्यंत पाहिजे, जसं की 0 पासून तर कितीपर्यंत पाहिजे। मग युजर जे टाकेल 1 2 3 3 पोझिशनपर्यंत किंवा 4 पोझिशनपर्यंत आपल्याला काय मिळेल? तो नंबर आपल्याला प्रिंट करून मिळेल। आलं ना? तर याचं लॉजिक कसं होईल हे मला सांगा। तर मी काय करतो, इथे ना एक 2 व्हेरिएबल बनवतो, एक लास्ट नावाचा आणि एक प्रिवियस नावाचा, आणि एक असेल आपला जे दोघांची ॲडिशन करून मिळणार आहे तो आपला काय करंट असेल। तर मी लास्टमध्ये आता काय करतो, मी समजा सिरीजला कडून स्टार्ट करतो, 0 पासून स्टार्ट करतो, लास्टमध्ये काय टाकेल मी? 0 टाकून देईल। प्रिवियसमध्ये काय टाकायचं? त्याचा नेक्स्ट नंबर प्रिवियस, म्हणजे हा लास्ट आणि त्याच्यानंतर पुढचा काय असेल? प्रिवियस आपला असेल। हे 2 नंबर म्हणजे आपल्याला सिरीज कुठून स्टार्ट करायची, याच्यासाठी 2 नंबर आपल्याला गरज पडेल का? कारण 2 नंबरचे ॲडिशन करूनच आपल्याला काय मिळणार आहे? तिसरा नंबर मिळणार आहे। कशामध्ये? फिबोनाची सिरीजमध्ये। तर या दोघांना ॲड केल्यावर काय मिळणार आहे मला? करंट नंबर मिळणार आहे। करंट नंबर म्हणजे काय? लास्ट प्लस प्रिवियस। लास्ट प्लस प्रिवियस काय झालं? 0 + 1। 0 + 1 म्हणजे काय? करंट नंबर काय? 1। त्या 1ला काय करायचं? मला लगेच प्रिंट करायचं। काय करायचं आहे? या 1ला काय करायचं? मला प्रिंट करायचं। नंतर काय झालं? परत मी लूप वाढवलं, जसं की मला युजरने सांगितलं की पहिले 3 पोझिशनपर्यंत काय करा तुम्ही नंबर टाका। तर काय होईल? परत मग काय होईल? लास्टमध्ये ना अपडेट होईल व्हॅल्यू। लास्टमध्ये अपडेट होऊन काय होईल की लास्टमध्ये आता कोणतं आहे? लूप वाढल्यानंतर लास्टमध्ये ही व्हॅल्यू राहील कोणती? हा आपला 1। आणि प्रिवियसमध्ये कोणता व्हॅल्यू राहील? हा लास्ट पहिला 0ला पॉईंट करतो ना, आता मूव्ह करून कुठं पॉईंट करेल? 1ला, आणि या 1ला कोण पॉईंट करेल? प्रिवियस। या दोघांची ॲडिशन करून काय मिळेल मला? 2 मला इथे मिळेल। पण अजून सर थोडंसं अजून जास्त भारी व्हिज्युलायझेशन भेटेल का आपल्याला? मिळेल ना भारी व्हिज्युलायझेशन। मी सर्व कंटेंट व्यवस्थित बनवण्याचा ट्राय करतो आहे। जसं की आता बघा, ही एकदम बेस्ट आहे, ही सगळ्यात बेस्ट आहे। तुमचे सर्व लॉजिक आता इथे क्लिअर होऊन जातील। जसं की आता मी काय करतो आहे, इथं तुम्हाला शिकवतो की आपल्याला ते लॉजिक इम्प्लिमेंट कसं करायचं। जसं की सगळ्यात आधी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लास्टमध्ये काय टाकून द्या? 0 टाका। आणि प्रिवियसमध्ये काय टाका? प्रिवियसमध्ये तुम्हाला सांगितलं जसं 1 टाका, कारण आपल्याला सिरीज कुठून स्टार्ट करायची? 0 पासून स्टार्ट करायची। असं काही आहे का की 0 पासून स्टार्ट केले पाहिजे? नाही, तुम्ही -1 आणि +1 घेऊन पासून पण स्टार्ट करू शकता। पण मी काय केलं, लास्ट एक व्हेरिएबल बनवलं, त्याच्यामध्ये इनिशियली काय टाकला मी? इनिशियली मी टाकला 0। त्याच्यानंतर प्रिवियसमध्ये काय टाकला मी? प्रिवियसमध्ये टाकला 1। आता आपल्याला करंट एलिमेंट पाहिजे, तर करंट एलिमेंट पाहिजे तर मी काय केलं? लास्ट प्लस प्रिवियस। लास्ट प्लस प्रिवियस मग काय केली? दोघांची ॲडिशन केल्यानंतर मला काय मिळालं? लास्ट प्लस प्रिवियस मिळालं, करंट नंबर मिळाला। करंट नंबर काय मिळाला मला? करंट नंबर मिळाला पहिला इनिशियली 1, आपल्याला करंट नंबर मिळून गेला। झालं। त्याच्यानंतर काय करायचं मला? लास्टमध्ये काय टाकायचं? प्रिवियस। आधी प्रिवियसमध्ये काय होते? 1। तर हा 1 कुठे गेला आपला? लास्टमध्ये गेला। आणि प्रिवियसमध्ये काय टाका? करंट। प्रिवियसमध्ये काय टाका? करंट। करंट कोणता? हा। तर हा नंबर कुठे जाऊन पडणार आहे आपला? इथे। कुठे?
आपल्या प्रिव्हियसमध्ये जाऊन पडणार आहे. आणि मग परत काय होईल, या दोघांची ॲडिशन होईल. परत काय होईल दोघांची ॲडिशन. या दोघांची ॲडिशन करून काय मिळणार आहे मला, ॲडिशन करून 2 मिळणार आहे. हा झाला आपला परत दुसरा करंट नंबर मिळाला मला. त्याच्यानंतर काय करायचं आहे, करंटला प्रिव्हियसमध्ये टाका आणि लास्टला कुठं टाका, प्रिव्हियसला कुठं टाका, लास्टमध्ये टाका आणि करंटला काय करा, प्रिव्हियसमध्ये टाका. या दोघांची ॲडिशन करून काय मिळाले, 1 आणि 2ची ॲडिशन करून मला 3 इथे मिळणार आहे. परत 3ला काय करा तुम्ही, प्रिव्हियसमध्ये टाका आणि प्रिव्हियसला काय करा, लास्टमध्ये टाका. या दोघांची ॲडिशन करून काय मिळणार आहे मला 5. असं की जसं की रेंज 1 आहे, हा 1 झाला, नंतर 2 झाला, नंतर 3 झाला, नंतर 4 झाला. आता ही 4 काय, मी तर रेंज दिली 4 टाकली, नंतर मला पहिले 4 एलिमेंट काय मिळतील, प्रिंट होऊन मिळतील. कुठून, ज्या 2 नंबरची ॲडिशन केल्यानंतर मला पहिला एलिमेंट मिळेल, नंतरच्या पुढच्या 2 नंबरची ॲडिशन केल्यानंतर दुसरा मिळेल आणि नंतर तिसरा मिळेल. अशी 4 रेंज टाकली तर 4 वेळेस काय करावं लागेल आपल्याला, लूप चालावं लागेल. म्हणजे मला युजरला मेसेज काय द्यायचा आहे, युजरला मला मेसेज द्यायचा आहे. पहिली गोष्ट आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करा. आउटपुट स्क्रीनला इमॅजिन केल्यानंतर सगळ्यात पहिले युजरला काय, एंटर रेंज असा मेसेज दिसला पाहिजे. काय, एंटर रेंज असा मेसेज दिसला पाहिजे. युजर काय करेल, एक रेंज टाकली, समजा त्यांनी 4 टाकली तर 4, मग जर तुम्ही इनिशियली जर 0 घेतला आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, लास्टमध्ये काय टाकलं, 0 टाकलं आहे, नंतर प्रिव्हियसमध्ये काय टाकलं आहे, 1 टाकलं आहे. तर आपल्याला काय करंट एलिमेंटपासून प्रिंट करायचं, म्हणजे ती काय राहणार आहे, रेंज 1 राहणार आहे. तर करंट एलिमेंटमध्ये इनिशियली काय होईल, लास्ट प्लस प्रिव्हियस म्हणजे काय होईल, 1 आपला प्रिंट होईल. तसंच R2, R3, R4 म्हणजे रेंज सांगतो बघा तुम्हाला मी, रेंज 1, रेंज 2, रेंज 3, जसं रेंज किती 4पर्यंत सांगितले त्यांनी. तर करंटमध्ये काय, आता करंटमध्ये आला 1, या 1 आणि 1ची ॲडिशन काय होईल, 2 मिळेल मला. या 1 आणि 2ची ॲडिशन काय मिळेल मला, 3 मिळेल. 3 आणि 2ची ॲडिशन काय मिळेल, 5 मिळेल. ते काय, पहिले 4 नंबर माझे काय होतील, प्रिंट होतील. पण मला तिथे मेन्शन करावं लागेल ना, म्हणजे मला इथं कोड कसा येईल, याचा कोड जर भरायला गेलं तर सगळ्यात पहिलं मला काय येईल की मला किती वेळेस नंबर पाहिजे, म्हणजे हे काम मला किती वेळेस करायचं आहे. फॉर इंट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट करायचं मला, आय इज इक्वल टू स्टार्ट करायचं मला 1 पासून आणि न्यायचं कुठपर्यंत आहे, आय लेस दॅन इक्वल टू आरपर्यंत न्यायचं आणि आयला काय करायचं आहे, 1-1ने इन्क्रीमेंट करायचं. तर करंट एलिमेंट काय राहणार आहे आपला, करंट एलिमेंट असेल लास्ट प्लस प्रिव्हियस. काय राहणार आहे, करंट एलिमेंट लास्ट प्लस प्रिव्हियस असेल. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं, लास्टमध्ये काय टाकायचं मला, प्रिव्हियस टाकायचं आणि प्रिव्हियसमध्ये काय टाकायचं, प्रिव्हियसमध्ये मला टाकायचं आहे, लास्टमध्ये प्रिव्हियस टाकला आणि प्रिव्हियसमध्ये काय टाकावं लागेल मला, करंट एलिमेंट टाकावं लागेल. हेच काम काय करायचं आपल्याला करायचं. पण या करंट एलिमेंटला काय करायला लागेल मला, प्रिंट पण करायला लागेल. तर मी काय करतो, एकदा तुम्हाला पूर्ण कोड हा करून दाखवतो, इथे करून दाखवतो, म्हणजे कसं तुमचं लॉजिक लगेच बिल्ड होऊन जाते. जसे की आता मला काय करायचं, प्रोग्राम करायचं, तर मला काय कोड ब्लॉक्स इथे ओपन करायला लागेल. कोड ब्लॉक्स ओपन झाल्यानंतर मेन आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं आपण एक फाईल क्रिएट करतो, एम्प्टी फाईल क्रिएट करतो. आणि फाईल क्रिएट झाल्यानंतर मला काय करायचं असतं, त्याला सेव्ह करायचं असतं. जसं की आता इथे एक ओपन झालेलं आहे, इथं काय करेल मी, एम्प्टी फाईल बनवून, एम्प्टी फाईल मी काय करेल, Ctrl+S. याला मी कसं सेव्ह करेल, जसं की आता मला एक फाईल बनवायची, त्या फाईलचं नाव मी काय देतो, आपला प्रोग्राम काय फिवो डॉट काय करतो मी, सी. fivo.c नावाने काय केलं मी, फाईल क्रिएट केली. फाईल क्रिएट केल्यानंतर मला इथं काय करायचं आहे, वॉइड मेन फंक्शनपासून आपलं फंक्शन स्टार्ट होईल. त्याच्यानंतर काय करायचं, मला युजरकडून मला एक रेंज घ्यायची. तर मी काय केलं, इंट आर नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. आणि इथं मी मेसेज काय देईल, मग युजरकडून मला मेसेज काय घ्यायचं, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला आउटपुट स्क्रीन इमॅजिन करायची. युजर काय करेल, एक रेंज टाकल जसं की एंटर रेंज. युजरने काय केलं, एक रेंज टाकल्यानंतर आता ती रेंज रीड करून कुठं स्टोअर करायची आपल्याला, आर व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर काय करायचं, स्टोअर मला करायचं. स्कॅनएप इथं काय करेल मी, %d. आणि स्टोअर कुठं करायचं मला, ॲड्रेस ऑफ आर व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल तिथं जाऊन काय करा, तुम्ही जाऊन स्टोअर करा कोणती व्हॅल्यू, आर व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल, जो तुम्ही रेंज टाकशाल ती रेंज काय करा, स्टोअर इथं करा. नंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपल्याला हे काम किती वेळेस करायचे, जेवढी रेंज असेल 1 पासून तर त्या रेंजपर्यंत काय करायचं मला काम करायचं. तर इथं मी काय करेल, मेन्शन करेल फॉर इंट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट करा, 1 पासून लूपला स्टार्ट करा. नंतर आय लेस दॅन कुठपर्यंत जाईल आपला, आय लेस दॅन इक्वल टू आपला जाईल आरपर्यंत जाईल. आणि आयनी काय होईल, 1-1ने इन्क्रीमेंट आपला होऊन जाईल. ते झाल्यानंतर आता काय करायचं मला, आता हे काम करायचं. पण काय काम करायचं आपल्याला, काम हे करायचं आहे की करंट इज इक्वल टू काय,
लास्ट प्लस काय लास्ट प्लस प्रिव्हियस. पण लास्ट आणि प्रिव्हियसचे आपण काही डिक्लेअर केलं का इनिशियली, तिथे डिक्लेअर करा. काय लास्टमध्ये तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, 0पासून स्टार्ट करतो आपण फिबोनाची सिरीज असं समजतो. लास्टमध्ये काय टाकलं 0, नंतर काय टाकलं प्रिव्हियसमध्ये काय टाकलं मी 1 टाकलं, नंतर काय टाकलं मी प्रिव्हियसमध्ये 1 टाकलं, नंतर करंट इथं मी डिक्लेअर केलं. ते सगळं काय व्हॅरिएबल मी डिक्लेअर केले. लास्टमध्ये काय 0, प्रिव्हियसमध्ये काय 1 आणि करंट मी काय केलं इथं डिक्लेअर केले. आता मला काय करायचं माहिती का, हे झाल्यानंतर मला जो करंट एलिमेंट येणार त्याला काय करायचं प्रिंट करायचं. तर प्रिंट करायचं तिथे काय करेल मी प्रिंट एफ इथं मी मेन्शन करेल %d नंतर काय करायचं %d नंतर काय केलं मी करंटला इथे प्रिंट करून घेतलं. काय केलं, जो करंटमध्ये आपली व्हॅल्यू आलेली त्याला काय केलं मी इथे प्रिंट करून घेतलं. कारण काय पहिल्यांदा जे येतील पहिल्यांदा काय येईल 0 + 1 यांची ॲडिशन करून काय मिळेल करंट. तर जेव्हा मी करंट एलिमेंटला प्रिंट करेल तर मला पहिला एलिमेंट काय दिसणार आहे, जेव्हा I = 1 आहे 1 मला दिसेल. पण जेव्हा एक एलिमेंट प्रिंट झाल्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं असतं, लास्ट आणि प्रिव्हियसच्या व्हॅल्यू काय होता चेंज होता. लास्टमध्ये काय येऊन लागतो आपला, लास्टमध्ये येऊन लागतो प्रिव्हियस आणि प्रिव्हियसमध्ये काय येऊन लागतो, लास्टमध्ये येऊन लागतो प्रिव्हियस आणि प्रिव्हियसमध्ये काय येऊन लागतो आपला, लास्टमध्ये आला प्रिव्हियस आणि प्रिव्हियसमध्ये काय आला आपलं करंट येतो ना. प्रिव्हियसमध्ये काय येतो करंट येतो. डायग्राम आठवते का तुम्हाला, काय डायग्राम आठवते का, इथं बघा परत. इथं काय केलं होतं सगळ्यात पहिले बघा, लास्टमध्ये काय येतो आपलं, पहिले लास्ट आणि प्रिव्हियस आपण जे इनिशियलाइज केले होते काय 0 आणि 1 या दोघांना ॲड केल्यानंतर काय मिळणार मला करंट एलिमेंट 1. नंतर काय करतो मी लास्टमध्ये कशात टाकतोय प्रिव्हियसला टाकतोय, नंतर प्रिव्हियसमध्ये कशात टाकतोय करंट एलिमेंट टाकतोय, मग या दोघांची ॲडिशन करून काय मिळते मला 2 मला इथं मिळतो. इथं पण सेम काय करतो प्रिव्हियसला मी काय करतो लास्टमध्ये टाकतो, नंतर करंटला काय करतो मी प्रिव्हियसमध्ये टाकतो, या दोघांची ॲडिशन करून काय मिळतं मला 3 मला इथं मिळतं. सेम इथं जेवढी तुम्ही रेंज टाकशाल जेवढं लूप तुमचं चालू असेल तेवढे काय मिळतील एलिमेंट तुम्हाला मिळतील. आलं त्यानंतर सेम आता काय केलं आपलं पूर्ण कोड इथं झालेलं आहे. कोड झालेला आहे तर इथं काय करतो मी याला क्लोज करून देतो आणि आपण आता ना रेंज आपलं काय करू प्रोग्रामला F9 करून बिल्ड अँड रन केलं मी. एंटर रेंज, तर पहिले 4 रेंजमधले एलिमेंट मला दाखवा. तर आपण जे बघा आपले काय होते पहिले काय आले 0 + 1 ॲड करून काय मिळालं मला 1 मला मिळालं, नंतर 1 आणि मागचा 1 ॲड करून काय मिळालं मला 2 मला मिळालं, 2 आणि 1 ॲड करून काय मिळालं मला 3 मिळालं, 3 आणि 2 ॲड करून काय मिळालं मला 5 मला मिळालं. ही काय फिबोनाची सिरीज आपली क्रिएट झालेली. आणि इथं बघा 4 टाकलं तर मला किती एलिमेंट भेटले 4च एलिमेंट भेटले. तर तो लूप कशासाठी का आपल्याला एलिमेंट किती पाहिजे, जरी तुम्ही सिरीज इथून स्टार्ट केली पण इथून पुढे तुम्हाला किती एलिमेंट पाहिजे ते तुम्ही सांगा, ते कुठं टाकतो. म्हणजे हे काम मला बेसिकली किती वेळा करायचं ते कुठं करतो लूपमध्ये मेन्शन करतो. पण तुम्ही म्हणशाल सर लास्टमध्ये तर 0पासूनच सुरू करण्याची गरज आहे का, असं काही नाही. लास्टमध्ये जर मी इथून काय केलं -1 टाकून दिलं आणि प्रिव्हियसमध्ये काय टाकलं 1 टाकलं तर आपली सिरीज आता कुठून स्टार्ट होईल 0. जसं की मी काय करतो F9 करतो, F9 केलं एंटर रेंजमध्ये काय टाकलं मी समजा 4 टाकलं, तर 4 टाकल्यानंतर मला काय मिळालं -1 आणि +1 ॲड करून काय मिळालं मला 0 मिळालं. नंतर 0 आणि हा 1 ॲड करून काय मिळालं मला मागचा 1 का -1. आपली सिरीज कशी आहे थोडं थांबा, आपली सिरीज कशी आहे इथं बघा, आपली सिरीज कशी आहे डिरेक्ट सगळ्यात पहिले बघा आपली सिरीज कशी आहे की पहिले लास्टमध्ये काय टाकलं आपण, आता लास्टमध्ये टाकलं -1, प्रिव्हियसमध्ये काय टाकलं आपण 1. जर या दोघांना मी ॲड केलं सगळ्यात पहिले काम काय होणार आहे, या दोघांना ॲड करून मला काय मिळणार आहे करंट एलिमेंट मिळणार आहे. करंटमध्ये सगळ्यात पहिले काय होईल -1 आणि +1 ॲड करून 0 मला मिळेल. नंतर आता काय होईल आपलं काय होईल लास्टमध्ये आता नवीन व्हॅल्यू काय येईल, लास्टमध्ये आपली व्हॅल्यू येईल प्रिव्हियसवाली व्हॅल्यू काय 1 आणि प्रिव्हियसमध्ये काय येणार आहे जी ही करंटची व्हॅल्यू काय करंटची व्हॅल्यू काय आपली ती 0. या दोघांची ॲडिशन करून मला काय मिळणार आहे न्यू करंट मिळणार आहे. म्हणजे 1 + 0 केल्यावर काय मिळणार आहे 1 + 0 केल्यावर 1 मला मिळेल. इथं बघा 1 + 0 केल्यावर 0, पहिल्यांदा काय मिळालं 0 नंतर 1. तसंच आता काय होईल लास्टमध्ये काय होईल प्रिव्हियसची व्हॅल्यू काय 0, नंतर करंटची बरोबर आहे. आता करंटची व्हॅल्यू काय आपली करंटची व्हॅल्यू आहे 1, तर 1 काय होईल आपला इथे येईल. या दोघांची ॲडिशन परफॉर्म केल्यानंतर मला 0 + 1 केल्यावर काय मिळेल मला 1 मला इथे मिळेल. तो 1 इथं आपला गेला. नंतर काय होईल आता हे झाल्यानंतर परत लास्टमध्ये काय होईल प्रिव्हियसची व्हॅल्यू काय इथं प्रिव्हियस आहे, प्रिव्हियसची व्हॅल्यू काय आहे इथं 1, तर लास्टमध्ये काय गेलं 1. प्रिव्हियसमध्ये काय आहे आता प्रिव्हियसमधली जी करंट व्हॅल्यू राहते मागच्याची ती प्रिव्हियसमध्ये चालली जाते काय 1.
हे दोघं ॲड केलं मला काय मिळालं 1 + 1 2 म्हणून 2 आणि आपण रेंज किती टाकली होती 4 म्हणून 4 एलिमेंट भेटले. कोणते कोणते 0 1 1 2 हे मला 4 एलिमेंट मिळाले. समजलं. खूप जणांच्या मनामध्ये असं असतं की 0 पासूनच ती स्टार्ट करावं लागते, तर असं काही कन्सेप्ट नाही आहे. फिबोनाची सिरीजला ॲक्च्युअल समजून घ्या तुम्ही. मागच्या 2 एलिमेंटचा सम आपला काय असतो, नेक्स्ट एलिमेंट आपला असं पाहिजे. अशा सिरीजलाच काय म्हणतो आपण फिबोनाची सिरीज म्हणतो. आलं ना. तर हा होता आपला लूपच्या बेसिसवरचा म्हणजे सिंगल लूपच्या बेसिसवरचा हा एक प्रोग्राम आपला झालेला आहे. तसंच आता आपल्याला काय करायचे, काही गोष्टी आता समजून घ्यायच्या की ब्रेक आणि कंटिन्यू काय काम करतात हे आपल्याला शिकायचे. सगळ्यात पहिले एक ब्रेक आणि कंटिन्यू मी मराठीमध्येच नोट्स क्रिएट केलेल्या आहे. तुमच्या एकदम कन्सेप्ट इथे व्यवस्थित क्लिअर होतील की काय ब्रेक आणि कंटिन्यूमध्ये काय डिफरन्स आहे आधी समजून घ्या. तर ब्रेक म्हणजे काय माहिती का, ब्रेक लावला गाडीला म्हणजे काय, पूर्ण काम काय करतो आपण थांबवतोय. काय करतोय, ही गाडी चालली आणि मध्येच ब्रेक दाबला तर आपले काय होते, गाडी स्लो होते किंवा आपल्याला काय होतं पूर्ण काय होऊन जाते, आपली गाडी थांबते. सेम काम काय करते ब्रेक इथे काम करते की म्हणजे पूर्ण लूप थांबवतो. लूपमध्ये काय चालू असतं की तुम्ही जोपर्यंत लूप ब्रेक होत नाही तोपर्यंत काय करायचं, ते काम कंप्लीट करायचं. कुठपर्यंत करतो, जोपर्यंत ब्रेकिंग पॉईंट येत नाही तोपर्यंत करतो. पण मला जर मधीच काही गोष्टी थांबवायच्या असतील तर तिथं आपण काय करतो, पूर्ण थांबवण्याचं काम जर करायचं असेल तिथं काय यूज करतो आपण, ब्रेक स्टेटमेंटला यूज करतो. कसं करतो हे मी पुढे एक्झाम्पलमध्ये समजावेल तुम्हाला. तर ब्रेक म्हणजे काय, पूर्ण लूप थांबवतो म्हणजे काय टर्मिनेट करतो. आणि कंटिन्यू म्हणजे काय, चालू इटरेशन स्किप करून पुढच्या इटरेशनला जातो. म्हणजे की जसं की 1 2 3 4 एलिमेंट मला प्रिंट करायचे आणि मी काय केलं 1 नंतर आहे ना 2 साठी ना मी काय केलं कंटिन्यू लावून दिलं. 2 साठी कंटिन्यू लावून दिलं. 2 साठी कंटिन्यू जर केलं ना 2 काय होतं, स्किप होतो. जिथं तुम्ही कंटिन्यू वापरलं तो एलिमेंट काय होतो, स्किप होतो आणि त्याच्या पुढचे एलिमेंट प्रिंट होता. पण म्हणजे की आता पुढे समजायला मी तुम्हाला कंटिन्यू कसं काम करतो. लूपमधून बाहेर ताबडतोब पडतो. याच्यात काय होतं, लूप म्हणजे जसं तुम्ही ब्रेक लावलं ना, लूप लगेच तिथे ब्रेक होऊन जातो. कुठं, ब्रेक स्टेटमेंटचा. लूप चालू ठेवतो पण करंट सायकल स्किप करतो. म्हणजे की लूपला काय करतो, कंटिन्युअसली चालूच ठेवतो पण एक अशी कंडिशन त्याला काही स्किप करायची असेल ना तो स्किप करून देतो. आलं ना. युजेस जेव्हा आपल्याला लूपमधून पूर्णपणे बाहेर जायचं असेल तेव्हा काय यूज करतो आपण, ब्रेक स्टेटमेंटचा यूज करतो. आणि जेव्हा स्पेसिफिक कंडिशनमध्ये इटरेशन स्किप करून पुढच्या इटरेशनवर जायचं असेल तर तेव्हा काय यूज करतो आपण, कंटिन्यू यूज करतो. लूप नंतरच कोड एक्झिक्यूट होतो का, लूप नंतरच कोड एक्झिक्यूट होतो का, हो. लूप संपला म्हणून काय होतं, पुढचा कोड आपला एक्झिक्यूट होतो. म्हणजे की लूपमधल्या गोष्टी एक्झिक्यूट होणार नाही का, जिथं ब्रेक लावला ना तुमची कंडिशन जर ट्रू झाली, ब्रेक नंतर आहे ना तुमचे ना ब्रेक नंतर डायरेक्टली त्या लूपच्या बाहेर येऊन मग पुढची स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं नाही, कारण पुढच्या इटरेशनला जातो. हा काय होतं की एक सोडून काय होतं, पुढच्या इटरेशनला चालला जातो. पुढं या स्टेटमेंट तुम्ही जेव्हा एक्झाम्पल वाचलं ना तेव्हा तुम्हाला समजेल. आता इग्नोर केलं तरी चालेल. उदाहरण, नंबर डिव्हिजिबल आढळला की ब्रेक वापरून लूप संपवतं. प्राईम नंबरमध्ये आपण रिटर्न 0 जिथे लिहितो तिथं आपण काय लूपमध्ये जर रिटर्न 0 लिहिला होता ना तिथं ब्रेक पण वापरू शकतो. आता मी सांगतो प्राईम नंबरच्या प्रोग्राममध्ये ब्रेक आणि कंटिन्यू तिथंच यूज होणार आहे. रेंजमध्ये प्रिंट करणार आहे आपण आता प्राईम नंबर. इवन नंबर स्किप करून फक्त ऑड नंबर प्रिंट करायचे असतील तेव्हा काय यूज करतो, कंटिन्यू यूज करतो. ही ब्रेक आणि कंटिन्यू मला डिफरन्स आहे. मी तुम्हाला एक इझी एक्झाम्पल देऊन सांगतो, त्याच्यातून अजून जास्त आपलं क्लिअर होईल. तर ब्रेक काय काम करतो इथं लक्ष द्या, पूर्ण कोडकडे लक्ष द्या. ब्रेक ॲक्च्युअलमध्ये काय काम करतो, जसं की आता मला काय करायचं, मला काय काम करायचं आहे 1 ते 10 मध्ये ना 1 ते 10 मध्ये काय करायचं मला, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 नंबर काय करायचे मला प्रिंट करायचे होते. पण आता मला काय करायचं माहिती का, की आता मला काय करायचं की मला असं वाटलं की 1 पासून 10 पर्यंत प्रिंट करायचे. पण आता मला काय करायचे की अशी म्हणजे की जर तुम्ही काय केलं, इफ I = 5 म्हणजे काय की तुमचं I = 5 आहे. त्याच्यानंतर काय केलं, काय केलं, ब्रेक लावला. तुम्ही ब्रेक लावला म्हणजे की तुमची गाडी चालते मध्येच काय लावलं, ब्रेक लावला तर तुमची गाडी काय होऊन जाणार, स्टॉप होऊन जाणार आहे. स्टॉप म्हणजे काय, ब्रेकचं काम काय, स्टॉप. म्हणजे की तुमचे 1 पासून तर 5 पर्यंत काय होतील, इथे काय होतील 1 पासून 1 2 3 4 5 पर्यंत काय होतील, प्रिंट होतील. आणि नंतर 6 7 8 9 10 आहे ना स्किप होतील. का, कारण इथं कंडिशन काय, इफ I = 5 त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, ब्रेक केलं म्हणजे काय, लूप इथेच थांबेल. काय केलं, लूप इथेच थांबेल. आलं ना, लूप इथेच थांबेल म्हणजे पुढचं काही चालणार आहे का याच्यानंतर कोणतंच काही गोष्ट चालणार नाही. आलं ना, कोणतीच गोष्ट आपली चालणार नाही. मग तुम्ही म्हणशाल सर 1 2 3 4 कसे काय प्रिंट झाले, ते कसे प्रिंट झाले. सगळ्यात पहिलं बघा, I = 1 पासून लूप स्टार्ट झाला. मग इथे चेक होईल काय 1 < 10 आहे का,
आहे आणि झाल्यानंतर मग इथले खालचे स्टेटमेंट चालतील. काय 1 = 5 आहे का? नाही आहे. तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का आपला? नाही. इफचा ब्लॉक काय एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजे 1ला काय होईल, डायरेक्ट प्रिंट होईल. 1 आपला काय होऊन जाईल, डायरेक्ट प्रिंट होऊन जाईल. परत मग इथं झाल्यानंतर आय काय होईल आपला, इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं आपला 2. मग इथं चेक होईल काय 2 <= 10 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा, इथं चेक करा 2 = 5 आहे का? 2 = 5 तर नाही आहे. म्हणजे ही कंडिशन काय आपली इफ वाली परत काय झाली, आपली इफ वाली कंडिशन काय झाली, परत आपली काय होणार आहे, ट्रू होणार नाही. तर ट्रू होणार नाही तर तुम्ही काय करा, त्या 2ला प्रिंट करा. 2 काय झाला, प्रिंट झाला. परत काय होईल इथं, परत काय होईल, आय इन्क्रीमेंट होऊन 3 होईल. काय 3 <= 10 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा, 3 <= 10 आहे तर तुम्ही काय करा, 3 <= 10 येतं. इथं चेक होईल. मग 3 = 5 आहे का? नाही आहे. 3 = 5 नाही तर तुम्ही काय करा, तर हा इफ वाली कंडिशन चालणार आहे का आपली? नाही. मग 3 पण काय होईल आपलं, प्रिंट होऊन जाईल. परत आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4. 4 <10 आहे का? 4 <10 हो आहे. 4 <10 म्हणजे ही कंडिशन काय ट्रू आहे. मग इथं चेक होईल 4 = 5 आहे का? नाही आहे. 4 = 5 नाही तर काय करा तुम्ही, इथं हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का आपला इफवाला? नाही. आत्ता पण नाही एक्झिक्यूट होत. मग तुम्ही काय करा, 4ला प्रिंट करून द्या. मग इन्क्रीमेंट होऊन काय झालं 5. 5 <= 10 आहे का? 5 <= 10 आहे का? 5 <= 10 हो. 5 <= 10 आहे. पण इथं आता चेक होईल नंतर 5 = 5 आहे का? हो आहे. म्हणजे कंडिशन काय झाली, ट्रू झाली. आणि जसे तुम्ही कंडिशन ट्रू झाली त्याच्यानंतर ब्रेक लावला ना, काय लावलं, ब्रेक लावला ना, तर हा काय करेल माहिती, पूर्ण लूपलाच ब्रेक करेल. काय, या पूर्ण लूपलाच ब्रेक करेल. म्हणजे आतापर्यंत जेवढं शिकलं ना, जसं तुमचं 5 = 5 झालं, ही कंडिशन काय झाली, इथं रिझल्ट आला ट्रू, म्हणजे 1 आला रिझल्ट. जशी ही कंडिशन ट्रू झाली ना, तुम्ही त्याच्यानंतर बघितलं काय इथं ब्रेकचं काम काय माहिती का, या पूर्ण लूपच्या बाहेर निघणं, या पूर्ण लूपला काय करणं, स्टॉप करणं, किंवा या लूपला डायरेक्ट ब्रेक करण्याचं काम कोण करतं, ब्रेक करतो. नंतर म्हणजे मग नंतर तुम्ही म्हणाल 5 नंतर कोणतीच व्हॅल्यू प्रिंट नाही होणार का? नाही. 5 नंतर कोणतीच व्हॅल्यू प्रिंट होणार नाही, कारण लूपच्या बाहेर आलो म्हणजे विषय खतम. लूपच्या बाहेर आलो म्हणजे काय, विषय खतम. तुम्ही म्हणशाल सर याला रन करून दाखवा. काय रन करून दाखवा. मी आता काय करतो, हा प्रोग्राम तुम्हाला दाखवतो आणि थोडंसं वेगळे घेऊ आपण, क्वेश्चन घेऊ त्याच्यामध्ये थोडेसे. काय करायचे, क्वेश्चन घेऊ थोडेसे. इथं ब्रेक वगैरे काय असतं हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. इथं काय करतो मी, इथं जसं मी काय बनवतो की मला 1 ते 10 मध्ये काय पाहिजे, नंबर प्रिंट पाहिजे. तिथं काय केलं मी, प्रिंट i = 1 पासून i <= काय करतो मी 10 करतो. आणि आयला काय केलं मी 1-1नी इन्क्रीमेंट करून दिलं. आणि ब्रेक आणि त्याच्यानंतर काय करायचं, ब्रेक आणि कंटिन्यूची एक खासियत आहे की तुम्ही ना त्याला काय करू शकता, लूपमध्येच यूज करू शकता ब्रेक आणि कंटिन्यूला. कारण त्यांचं कामच ते ना इटरेशनसाठीच आपण ब्रेक आणि कंटिन्यूचा मेनली यूज करतो. आता इथं लूप आहे म्हणून मी काय ब्रेक इथं यूज करू शकतो. पण ब्रेक कशासाठी, जसं की मला आता चेक करायचं आहे, आधी तो करून दाखवतो मग दुसरा प्रोग्राम करून दाखवतो. की मी काय करतो आता, की युजरकडून येणं एक ठीक आहे चलो, मला काय करायचं आहे, जेव्हा i = काय झाला 5 झाला, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर ही कंडिशन ट्रू झाली तुम्ही काय करा, ब्रेक लावा. काय करा, ब्रेक लावा. अदरवाईज काय करा, अदरवाईज तुम्ही काय करा, प्रिंट टेप काय करा, प्रिंट टेप तुम्ही %d त्या नंबरला काय करा, प्रिंट करा. काय करा, %d त्या नंबरला काय करा, तुम्ही प्रिंट करा. प्रिंट करायचं तिथं काय केलं, F9 केलं. F9 केल्यानंतर बघा मला कोणते नंबर प्रिंट झाले, 1 ते 10 मध्ये करायचे होते. पण मी काय केलं, i = 5 जर हा झाला तर या कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय, ब्रेक लावला. ब्रेक लावला तर काय मिळालं मला, 1 2 3 4 4पर्यंतच काय मिळालं मला, 4पर्यंतच काय मिळालं मला, व्हॅल्यू प्रिंट मिळाली. त्याच्या पुढे 5 6 7 8ला मिळालं का, 9 10ला नाही मिळालं. समजलं ब्रेकचं ॲक्च्युअल काम काय. सर म्हणशाल तुम्ही अजून थोडे एक्झाम्पल घ्या. जसे एक्झाम्पल मला काय करायचं, 1 ते 10 मध्ये किती इवन नंबर आहे हे मला चेक करायचं. इवन नंबर आहे तर इवन नंबरचं माहिती, जर तो नंबर mod 2 म्हणजे की जो नंबर मी 2नी कम्प्लिटली डिव्हिजल होईल, म्हणजे i mod 2 = जर 0 झाला तर काय होईल, ही कंडिशन जर झाली ट्रू झाली तर आहे ना ब्रेक करा. म्हणजे मला काय प्रिंट करायचं माहिती आहे की इथं काय प्रिंट करायचं माहिती, ऑड नंबर सगळे प्रिंट करायचे. काय करायचे, ऑड नंबर प्रिंट करायचे. कशामध्ये, ऑड नंबर प्रिंट करायचे. कशामध्ये, 1 ते 10 मध्ये जेवढे ऑड नंबर आहे तेवढे काय करायचे, मला प्रिंट करायचे. मग मला काय करायचं, इवन नंबरची कंडिशन लिहिली. जेव्हा इवन नंबर येईल ना तुम्ही काय करा, इवन नंबर आला तुम्ही काय करा, ब्रेक करा. तुम्ही म्हणशाल इवन नंबर आला ब्रेक करा, पण इथं हे कंडिशन तर लॉस पण होऊ शकतो.
कारण की जसं U1 आला तुम्ही काय करता, ब्रेक करताय. U1 आला ब्रेक करताय, पण U1 आल्यानंतर ब्रेक झाला म्हणजे 1 नंतर तुम्ही चेकच होणार नाही तुमचा लूप. कारण 1 काय आपला ऑड नंबर आहे म्हणून 1 प्रिंट झाला. पण जेव्हा 2 आला तुम्ही 2 मॉड 2 केल्यावर डायरेक्ट ब्रेक लावून दिलं. मग त्याच्या पुढं पण आहे ना 1 ते 10 मध्ये. 1 ते 10 मध्ये काय होतं, त्याच्या पुढं पण जायचं आहे ना आपल्याला. पण आता त्याच्या पुढं तर आपण जाऊ शकतो का, नाही. त्याच्या पुढे जाऊ शकतो का, नाही. मग असं काहीतरी स्टेटमेंट पाहिजे की जे म्हणजे की आता 1 नंतर 3 आला पाहिजे होता, पण त्यांनी 3 पुढे चेकच केला नाही. आपण 1 ते 10 मध्ये चेक करायचं होतं. तर ब्रेकचं काय लॉस झाला की तो पूर्ण प्रोग्राम काय करतो, जे आपलं ब्रेक स्टेटमेंट आपण जे लिहितोय तो काय करतो, जशी त्याची कंडिशन ट्रू झाली, कंडिशन म्हणजे की जे आता जे काम दिले त्याच्यामध्ये, तो काय करतो जशी कंडिशन ट्रू झाली, जिथं ब्रेक तुम्ही लावलं आणि त्याच्यानंतर यांना प्रोग्रामचं एक्झिक्युशनच काय करतो, स्टॉप करतो. म्हणजे लूपमध्ये गोष्टीच काय करत नाही, डायरेक्टली स्किप करून देतो. काय करून देतो, स्किप करून देतो. मग सर याचा उपाय काय, याच्या उपाय काय की फक्त ती स्पेसिफिक व्हॅल्यू स्किप झाली पाहिजे, नंतर पुढच्या व्हॅल्यू प्रिंट झाल्या पाहिजे, असं काहीतरी मला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय आलं आपलं कंटिन्यू. कंटिन्यूचं काम काय की इथं जर मी जर याच्या जागी काय लिहिलं, कंटिन्यू, काय लिहिलं, कंटिन्यू लिहिलं, काय लिहिलं, कंटिन्यू लिहिलं. तर कंटिन्यूने काय होईल माहिती का, आय मॉड 2 म्हणजे की आय मॉड 2 इक्वल टू 0 झाला. इक्वल टू 0 म्हणजे जर तुमचा U1 नंबर आला, तुम्ही काय करा, त्याला स्किप करा, पण त्याच्या पुढचे जे नंबर आहे, त्याच्या पुढचे जे नंबर आहे ते त्यांना काय करा, प्रिंट करा. म्हणजे सर काय, मग इथं बघा मी इथे काय केलं, 1 नंतर काय आला, 3 आला, 5 आला, 7 आला, 9 आला. आणि जेव्हा ब्रेक लावला तर काय की ब्रेक आला होता तर 1 ते 10 मध्ये आपल्याला ऑड नंबर प्रिंट करायचे होते. म्हणून मी काय केलं, आय मॉड 2 इक्वल टू 0 करून बघितलं. जेव्हा असेल तेव्हा काय करा, 0 करा. पण ब्रेकचं काय की पहिली कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली, त्याच्यानंतर काय करतो, प्रोग्रामचं कामच तो काय करतो, तिथून प्रोग्राम त्या लूपच्या डायरेक्ट बाहेर येऊन लागतो. काय करतो, त्या लूपच्या डायरेक्टली बाहेर येऊन लागतो, लूप काय ब्रेक होऊन जातो. पण कंटिन्यू जे आहे ना ते काय काम करतं माहिती का, फक्त त्या स्पेसिफिक कंडिशन ट्रू झाली ना, पूर्ण लूपला नाही स्किप करत तो, फक्त ती कंडिशन ट्रू झाली आणि जे काम कंटिन्यू जिथं तुम्ही लिहिशाल तेवढा पार्ट स्किप करून काय करतो, पुढच्या पार्टकडे मूव्ह जातो. म्हणजे लूप काय कंटिन्युअसली चालत असतो, जोपर्यंत लूपचा ब्रेकिंग पॉईंट येत नाही तोपर्यंत लूप चालूच असतो. फक्त स्पेसिफिक कंडिशन जर तुम्हाला काय करायचं, स्किप करायचं असेल, तुम्ही काय यूज करता, तिथं कंटिन्यूला यूज करता. आला ध्यान. जसं की आय मॉड 2 इक्वल टू केल्यानंतर काय मिळालं, 0. E1 नंबरची कंडिशन आहे. मग E1 नंबरला स्किप करा तुम्ही. कधी E1 नंबरची कंडिशन जर ट्रू झाली त्याला काय करा, स्किप करा, पण तुम्ही ऑड नंबर प्रिंट करा. हे झालं आपलं कंटिन्यूचं काम. आलं द्या ना. तर ब्रेक आणि कंटिन्यू आपल्या इथे संपलेले. जसं की आता मी अजून एक एक्झाम्पल दाखवतो. जसं की तुम्ही काय करा, 1 पासून ते 10 पर्यंत काय करायचे, मला नंबर प्रिंट करायचे. काय करायचं, 1 पासून 10 पर्यंत काय करायचं, मला नंबरला प्रिंट करायचे. तर सगळ्यात पहिले काय होईल, इथं चेक होईल काय 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे तर तुम्ही काय करा, इथं ई कंडिशनला चेक करा, 1 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे तर तुम्ही काय करा, 1ला प्रिंट करा. तर पहिलं 1 प्रिंट होईल. नंतर असंच आय इन्क्रीमेंट होऊन काय जाईल, 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे तर काय करा, 2 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे, ही कंडिशन नाही होणार, मग काय होईल, 2 आपला होईल. असंच 3, नंतर काय होईल, 4 येईल. आणि जसं इथं 5 आला, 5 इक्वल टू 5 आहे का, मग तुम्ही काय करा, कंटिन्यू केलं. म्हणजे काय, ही कंडिशन ट्रू झाली तर तुम्ही कंटिन्यू केलं म्हणजे काय, त्या 5ला सोडून बाकी तुमचा पुढचा लूप चालू द्या. मग 5 काय होईल, इथं स्किप होऊन जाईल. 5 स्किप होऊन काय होईल, मग इथं प्रिंट काय होईल, मग इथं 5 कंटिन्यू म्हणजे काय की हा 5 आता प्रिंट होईल का, इथं नाही. मग आय काय होईल, इन्क्रीमेंट होऊन मग लूपला पुढे सांगेल तो की इथून कंटिन्यू करा, याच्या खालची स्टेटमेंट चालू नका, तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे काय, आय 6. मग 6 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आणि 6 इक्वल टू 5 आहे का, नाही. म्हणजे इफचा ब्लॉक नाही चालणार. मग काय होईल, 6 आपला प्रिंट होईल, नंतर 7, नंतर 8, नंतर 9, नंतर 10, असे सगळे नंबर काय होतील, प्रिंट होतील. मग स्किप कोणता झाला, ज्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू टाकला, इफ आय इज इक्वल टू 5 कंटिन्यू म्हणजे काय, तो 5 स्किप होईल आणि पुढचं लिटरेशन तुमचं चालू राहील. आणि जर याच्या जागी ब्रेक असता तर 1, 2, 3 आणि 4 केव्हा ब्रेक असतं तर काय असतं, याच गोष्टी मला मिळाल्या असत्या. आणि कंटिन्यू असल्यामुळे फक्त काय झालं, 5 आपला स्किप झाला. कशामध्ये, कंटिन्यू होतं तेव्हा काय झालं, फक्त 5 स्किप झाला, बाकीच्या गोष्टी काय सेम टू सेम आपल्या राहिल्या. आल्या गोष्टी. ब्रेक आणि कंटिन्यू मला फरक समजला काय, तर हा झालं आपलं ब्रेक आणि कंटिन्यू. आता याचा यूज करून आपण याने एक प्रोग्राम बनवतोय. काय प्रोग्राम बनवतोय, जसं की आता मला काय करायचं आहे मला आता करायचं आहे मेन जो प्रोग्राम आहे, ज्याच्यासाठी आज आता बघा इथं आहे ना, ब्रेक म्हणजे काय, लूपमधून बाहेर. कंटिन्यू म्हणजे काय, लूप चालू ठेव पण करंट स्टेपला स्किप कर, जी कंडिशन ट्रू झाली त्याला स्किप कर, आणि पण लूप आपला चालू ठेव कोण, कंटिन्यू. ब्रेक म्हणजे काय, जिथे ती कंडिशन ट्रू झाली तिथून पुढं काय करा, तुम्ही ब्रेक करा. ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर पडा डायरेक्ट.
हे 2 स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी वापरू शकता. आता मेन जो प्रोग्राम आहे काय प्राईम नंबर्स इन गिवन रेंज, एका स्पेसिफिक रेंजमध्ये किती प्राईम नंबर हे जर मला सांगायचे तर कसं प्रोग्राम होईल. हा प्रोग्राम थोडासा कॉम्प्लेक्स आहे आणि हा बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये पण विचारला गेलेला आहे की स्पेसिफिक रेंजमध्ये किती नंबर आहे, प्राईम नंबर आहे, कोणते कोणते नंबर आहे त्यांना प्रिंट करा असं विचारलं गेलं. तर सगळ्यात पहिलं बघा की मी एक मेसेज दिली एंटर स्टार्ट ऑफ द रेंज. आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करा. एक म्हणजे स्टार्टिंग पॉईंट राहील, एक म्हणजे काय राहील एंडिंग पॉईंट राहील. म्हणजे मला इथं काय करावं लूप टाकावं लागेल आणि त्या लूपमध्ये प्राईम नंबरचा प्रोग्राम जो आपण शिकलेला आहे तो एक्झिक्यूट करावा लागेल. पण त्याच्यामध्ये पण खूप सारे काही बदल आहे. प्राईम नंबर कोणते कोणते 10 आणि 30 मध्ये 11, 13, 17, 19, 23 आणि 29 हे सर्व काय प्राईम नंबर आहे. पण आता याचं लॉजिक कसं होईल मी आधी तुम्हाला हा प्रोग्राम दाखवते, मग आपण काय करू याला इम्प्लिमेंट करू. जसं की आता हा काय एंटर अ फर्स्ट रेंज. मग फर्स्ट रेंज म्हणजे आपल्याला काय 10 ते एंडिंग पॉईंट काय आपला 30. 10 ते 30 मध्ये किती आपले नंबर हे काय किती नंबर हे आपले काय प्राईम नंबर हे आपल्याला चेक करायचे. मग आता मला लूप स्टार्ट कुठून करावं लागेल, लूप स्टार्ट करावं लागेल जिथं 10 आहे. 10 पासूनच आपल्याला काय करावं लूप स्टार्ट करावं आणि नेवा कुठपर्यंत लागेल, कारण मला 10 ते 30 मध्ये किती प्राईम नंबर हे चेक करायचं. म्हणजे मला नेवा कुठपर्यंत लागेल आय लेस दॅन इक्वल टू 30 पर्यंत मला लिहावं लागेल. आणि आयला काय करायचं मला एक एकने इन्क्रीमेंट करायचे. काय करायचं एक एकने इन्क्रीमेंट करायचं. आता प्राईम नंबरची पहिली कंडिशन काय सांगितली होती तुम्हाला मी, जर तुमचा नंबर किंवा आय लेस दॅन इक्वल टू 2 असेल तर तुम्हाला काय करायचं 0 आणि 1 आणि निगेटिव्ह नंबर्स काय असतात प्राईम असता का नाही. मग यांना काय करायचं स्किप करायचं. मग मी इथे डायरेक्टली कंटिन्यू यूज करू शकतो ना. इफ आय लेस दॅन इक्वल टू 2 मग इथे काय केलं कंटिन्यू. म्हणजे काय करा नंबर्स लेस दॅन 2 असेल त्यांना काय करा कंटिन्यू करा. म्हणजे काय त्याच्यापेक्षा जे लेस असतील त्यांना काय करा स्किप करा. म्हणजे त्याच्यापेक्षा लेस कोण आहे 0 आहे. 0 लेस दॅन इक्वल टू 2 आहे का आहे तर त्याला स्किप करा. 1 लेस दॅन इक्वल टू 2 आहे का आहे तर त्याला स्किप करा. आलं ना. मग हे काय हे नंबर मला चेक करायची गरज आहे का, डायरेक्टली कंटिन्यू काय सांगाल पहिलेच चेक करून सांगाल की तुमचा नंबर 0 आणि 1 असेल किंवा निगेटिव्ह नंबर असेल तर तुम्ही प्राईम नंबर असू शकत नाही. तुमचा विषय इथूनच समाप्त करा. आलं ना. नंतर मला काय करायचं नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 पासून दुसरी कंडिशन काय सांगितली होती 2 पासून तर I-1 पर्यंत मला हे चेक करायचं आहे. I-1 म्हणजे ते जो नंबर राहील तो त्याच्यापेक्षा कमी. कारण की प्राईम नंबर काय असतो प्राईम नंबर जसं की आता 2 आहे. 2 कोणाच्या टेबलमध्ये येतो एक 1 आणि एक स्वतःच्याच टेबलमध्ये येतो. 1 आणि स्वतःच्याच टेबलमध्ये येतो. तर हे नंबर म्हणजे असा नंबर की जो काय स्वतः 1नी आणि अजून कशाने डिव्हिजिबल होईल स्वतःनीच डिव्हिजिबल अशा नंबरला काय म्हणतो प्राईम नंबर म्हणतो. मग मला चेक कुठून करावं लागलं 1च्या पेक्षा मोठा म्हणजे 2 पासून आणि 2 पेक्षा छोट्यामध्ये जर तो नंबर डिवाइड झाला म्हणजे ऑब्व्हियसली तो काय राहणार आहे प्राईम नंबर आपला राहणार आहे. म्हणजे 2 पासून तर I-1 पर्यंत मला चेक करायचे की तुमचा नंबर ह्या रेंजमध्ये जर काय झाला डिवाइड झाला म्हणजे आय मॉड जे हा जर डिवाइड झाला तुम्ही काय करा ब्रेक करा म्हणजे काय या लूपच्या बाहेर येईल ना. ब्रेक काय सांगितलं लूपच्या डायरेक्टली बाहेर येऊन लागेल. ब्रेक लूपच्या बाहेर आल्यानंतर इथे चेक होईल जर जे इक्वल टू आय झालं जे तुमचं काय झालं इक्वल टू आय झाला आयमध्ये काय व्हॅल्यू राहील स्टार्टिंगवाली व्हॅल्यू राहील. तर तुम्ही काय करा जर कुठेही ब्रेक झाला नाही तर तो काय ऑब्व्हियसली काय राहणार आहे प्राईम राहणार आहे. जे इक्वल टू आय म्हणजे काय कुठंच ब्रेक नाही झाला म्हणजे तो काय राहणार आहे आपला नंबर हा प्राईम नंबर असणार आणि त्या प्राईम नंबरला काय करायचं मला प्रिंट येते करायचं. तर आपण काय करू आता या प्रोग्रामला इम्प्लिमेंट इथे करून बघू. सगळ्यात पहिलं मला काय करायचं सगळ्यात पहिले मला युजरकडला एक हा काढून टाकतो मी आता. सगळ्यात पहिले युजरला काय करायचं मला एक मेसेज द्यायचा आहे. काय मेसेज द्यायचा आउटपुट स्क्रीनवर इमॅजिन करा. मी काय केलं युजरकडून आता मला काय करायचं एक एस नावाचा व्हेरिएबल बनवतो जो स्टार्टिंग पॉईंट असेल आपला. मग मी युजरला काय मेसेज दिला प्रिंट एफ काय मेसेज दिला एंटर स्टार्ट. मी काय केलं स्टार्ट रेंज किंवा स्टार्टिंग रेंज वगैरे टाकू शकता पण मी काय केलं एंटर स्टार्ट टाकून दिलं. नंतर स्कॅनॲपच्या मदतीने काय करेल मी आता स्टार्टिंग जी पण व्हॅल्यू टाकल तिथून मला जसं स्टार्ट करायचं मग ती कुठं स्टोअर करावं लागेल मला ती स्टोअर करावं लागेल मला कुठे स्टोअर करावं लागेल %d आणि स्टोअर कुठं करायचं मला स्टोअर करायचं मला ॲड्रेस ऑफ यस व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल त्या तिथे जाऊन काय करा तुम्ही स्टोअर करा. तसंच मला काय करायचं प्रिंट एफ इथे काय करायचं एंटर एंड. मग एंडच्या ठिकाणी काय टाकशाल तुम्हाला की एंड कोणत्या रेंजपर्यंत तुम्हाला पाहिजे तर एंड. मग एंडवाल्या पॉईंटसाठी मी काय बनवलं इथं अजून एक व्हेरिएबल बनवलं ई नावाचं व्हेरिएबल इथं बनवलं. आता काय करलं स्कॅनॲपच्या मदतीने काय होईल तुम्ही जो पण आता नंबर टाकताय तर इथं काय करलं मी %d आणि आता स्टोअर कुठं करायचं एंड म्हणजे कुठं ॲड्रेस ऑफ ई व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय करा तुम्ही एंडिंग पॉईंटला स्टोअर करा. स्टार्टिंग आला एंडिंग आला. त्याच्यानंतर आता काय करायचं
त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की मला या स्पेसिफिक रेंजमध्ये काम करायचं आहे. जेव्हा स्पेसिफिक रेंजमध्ये काम करतो तेव्हा काय यूज करतो आपण, फॉर लूपला यूज करतो. आणि फॉर लूपला मला सांगा इनिशियलाइज कुठून करायचं, आय इज इक्वल टू यस पासून स्टार्ट करायचं आणि आय लेस देन कुठपर्यंत न्यायचे, जोपर्यंत एंडिंग पॉईंट असेल त्यापर्यंत काय करायचं आपल्याला लूपला वाढवायचं आहे. त्याच्यानंतर आयला काय करायचं आहे, एक एकनी इन्क्रीमेंट करायचं आहे. आणि जेव्हा मी प्राईम नंबरचा प्रोग्राम लिहिला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुमचा नंबर, इफ तुमचा नंबर आता इथे काय राहणार आहे, आय, कारण की तिथून स्टार्ट होईल ना, स्टार्टपासूनच होईल. म्हणजे 10 ते 30 मध्ये कोणते नंबर आहे आपल्याला काय प्राईम नंबर आहे आपल्याला चेक करायचं. तर आयच आपला काय राहणार आहे नंबर. आय मॉड काय झालं, सॉरी आय लेस दॅन इक्वल टू काय झालं, 2 झालं. आय लेस दॅन इक्वल टू 2 झालं तर तुम्ही काय करा, इथं कंटिन्यू करा. कंटिन्यू करा म्हणजे काय, कंटिन्यू करा म्हणजे काय, 2 पेक्षा जे छोटे नाही त्यांना स्किप करा आणि पुढं मूव्ह करा. काय करा, 2 पेक्षा जे छोटे त्यांना काय करा, स्किप करा आणि त्यांना काय तुम्ही मूव्ह करा. मूव्ह करा म्हणजे कुठं, लूपकडे जा. लूपकडे जा म्हणजे काय, लूप इथं आपलं चालेल. लूप काय चालेल, इन्क्रीमेंट होईल. तो इन्क्रीमेंट होऊन पुढच्या व्हॅल्यूला तुम्ही चेक करा. 2 पेक्षा छोटे असतील त्यांना स्किप करून पुढं चाला. एल्स दुसरी कंडिशन काय सांगितली होती तुम्हाला मी, जर तुमचा फॉर जे इज इक्वल टू काय केलं मी, इथं इंट जे करतो, इंट जे इज इक्वल टू काय केलं मी, जे इज इक्वल टू काय झालं 2 पासून स्टार्ट झाला आणि तुमचा जे लेस दॅन इक्वल टू काय असेल, आय मायनस 1 असेल, आय मायनस 1 असेल तर जेला काय करा तुम्ही एक एकनी प्लस प्लस करा. आणि त्याच्यामधली कंडिशन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे काय, की आय मॉड जे म्हणजे जे त्या रेंजमधले की प्राईम नंबर काय असतो, एक तर 1ने डिव्हिजल होतो किंवा स्वतःने होतो. मग त्याला सोडून बाकीचे, मग 1 पेक्षा मोठा कोण आहे 2 आणि त्याच्यापेक्षा पण कमी कोण राहणार आहे, जसे की 2 आहे तर 2 पेक्षा 7 नंबर आहे तर 7 पेक्षा काय 2 ते 6 मध्ये जर त्या नंबरला कोणी डिवाइड केलं, कम्प्लीटली डिव्हिजिबल केलं म्हणजे तो नंबर काय 7 हा नंबर काय राहणार आहे, प्राईम नंबर राहणार आहे. पण आपण बघितलेले 2 4 5 6 नी डिवाइड होतो का 7 नाही, म्हणून 7 काय राहणार आहे आपला प्राईम नंबर राहणार आहे. इथं काय करतो, इक्वल टू काय झालं 0 झालं. तर तुम्हाला काय करायचं आहे, जसं अशी कंडिशन आली तुम्हाला काय करायचं, ब्रेक करून द्यायचं. काय करायचं, ब्रेक म्हणजे त्या लूपमधून डायरेक्ट बाहेर निघून यायचं. काय करायचं, लूपमध्ये बाहेर करा. इथं कसं स्किप केलं होतं, इथं स्किप नाही, स्किप करून तुम्ही पुढे जाऊ शकता भाऊ, पुढच्या इटरेशन करा. पण इथं काय होईल माहिती का, हे लूप जे आहे ना त्या लूपच्या डायरेक्टली बाहेर येऊन लागेल. ब्रेकचं काम काय, त्या लूपच्या बाहेर येऊन लागेल. बाहेर या म्हणजे कोणत्या लूपच्या बाहेर येईल, हा लूप स्टार्ट होतो आणि इथे एंड होतो त्याच्या बाहेर आहे. बाहेर आल्यानंतर तुम्हाला काय चेक करायचं, इफ तुमचा जे इक्वल टू काय असेल, आय असेल तर तुम्हाला काय करायचं, ऑब्विसली तो नंबर काय राहणार आहे, प्राईम राहणार आहे. किंवा मी काय करतो डायरेक्टली ना, इथं काय करतो, याच्या बाहेर येऊन डायरेक्टली मी काय करतो, प्रिंट एफ काय करतो मी इथं %d, जसं की आपण तिथे केलं होतं बघा, डायरेक्ट लूपच्या बाहेर येऊन नॉट प्राईम असा मेसेज देतो. तर सेम मी इथे ट्राय करतोय, काय येतं बघू आपण. %d काय करा तुम्ही, आयला प्रिंट करा. काय करा, %d तुम्ही त्या आयला प्रिंट करा. बघायचं प्रोग्राम चालू, आपण प्रोग्राम चालून बघू. एंटर अ स्टार्टिंग पॉईंट, जसं की 10 टाकलं मी, नंतर एंटर एंडिंग पॉईंट 30 टाकले मी. काय मिळालं मला, 10 11 21 31, पण 10 तर आपला काय, 10 आपला स्टार्टिंग पॉईंट, पण ते 10 हा प्राईम नंबर आहे का नाही, कारण 2च्या टेबलमध्ये तो येतोय. म्हणजे आपली कुठं चूक झाली, इथं मला काय करावं लागेल, एक कंडिशन टाकावं लागेल. काय कंडिशन टाकावं लागेल, इफ कंडिशन काय टाकावं लागेल मला, कंडिशन काय टाकावं लागेल, इफ काय झालं, जे इक्वल टू काय झालं, आय झालं, तेव्हा तुम्ही काय करा, प्रिंट करा. काय करा, प्रिंट करा. कशाला प्रिंट करा, आयला प्रिंट करा. इथं काय करतो मी, इथं मी टाकतो. आता बघू आपण, आता आपला चालतंय का नाही, काय विषय, तर इथं काय करतो मी, थोडा स्पेस देतो आणि ह्या जेला आहे ना, सॉरी कंट्रोल जे, इथं स्किप ह्या जेला आहे ना मी काय करतो, वरती ग्लोबली डिक्लेअर करून देतो. काय करतो, आणि इथं जो ई आलेला आहे त्याला पण काय करतो मी, इथं थोडा स्पेस देतो. स्पेस झाल्यानंतर मी काय करतो, इथं आहे ना या ग्लोबली जी इंट काय करतो मी, जेला डिक्लेअर करतो. आता आपण काय करू, याला F9 करून रन करून बघू. एंटर स्टार्टिंग पॉईंट मी काय टाकलं, 10 टाकला. नंतर एंटर एंडिंग पॉईंट 20. तर 10 ते 20 मध्ये जेवढे प्राईम नंबर आहे तेवढे काय झाले, प्रिंट झाले. 11 13 17 आणि 19 आले. हा प्रोग्राम कसा चालतो यात आता मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, ड्राय रन करून दाखवतो एकदा.
इथे काय करतो मी तुम्हाला सांगितलं इफवाला पार्ट चेक होईल. इफवाल्या पार्टमध्ये काय होईल, जर 2पेक्षा कमी असेल तर ऑब्व्हियसली त्याला काय करा तुम्ही स्किप करा. जर ती कंडिशन फॉल झाली तर आपला कोणता ब्लॉक चालतो, एल्सवाला ब्लॉक चालतो. आता एल्सवाल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला काय सांगितलं तुम्ही की आपल्याला चेक करायचं आयची रेंज कुठून आहे, आय म्हणजे यस 10 ते 30 मध्ये जेवढे 10 ते 20 सॉरी 10 ते काय करायचं 20 म्हणजे आय इज इक्वल टू आय लेस दॅन इक्वल टू एंडपर्यंत म्हणजे 10 मध्ये काय 30 टाकली तर यांच्या रेंजमध्ये मला काय करायचं चेक करायचं की किती नंबर आहे काय प्राईम नंबर आहे. पण मी पहिली कंडिशन बघितली तर आपलं काय आयमध्ये सगळी इनिशियल व्हॅल्यू काय जेव्हा पहिलं इटरेशन चालेल 10 लेस दॅन इक्वल टू 2 आहे का 10 लेस दॅन इक्वल टू 2 नाही तर मग काय करा तुम्ही कंटिन्यू म्हणजे काय हा ब्लॉक आपले चालेल का नाही, हा ब्लॉक आपला चालणार नाही. मग कोणता ब्लॉक चालेल आपला एल्सवाला ब्लॉक चालेल. एल्सवाल्या ब्लॉकमध्ये काय चेक होईल तुमचं पहिलं 2 इथे चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू आय -1 आय काय आपला 10 - 1 म्हणजे 2 लेस दॅन इक्वल टू 9 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा आय मॉड जे म्हणजे 2ला काय करा सगळ्यात पहिले 10 आहे 10 मॉड काय करा तुम्ही सॉरी आय मॉड आयमध्ये व्हॅल्यू काय पहिल्यांदा इनिशियली 10 आहे 10 मॉड काय केलं जेमध्ये पहिले इनिशियल काय 2 इक्वल टू 0 आहे का 0 आहे तर तुम्ही काय करा लूपला ब्रेक करा लूप ब्रेक झाला म्हणजे त्याच्यानंतर काय एक्झिक्यूट होणार आहे का आपलं ब्रेक झाला म्हणजे काय लूपच्या काय डायरेक्टली बाहेर निघून येऊन बाहेर झाल्यानंतर इथे चेक होईल जे काय 2 इक्वल टू 10 आहे का नाही मग तो प्रिंट होणार आहे का आपला नाही. मग हे झाल्यानंतर हा ब्लॉक झाल्यानंतर आपलं काय होईल एल्सवाल्या ब्लॉकनंतर काय होईल एल्सवाल्या ब्लॉकनंतर डायरेक्टली ब्रेक झाल्यानंतर डायरेक्टली काय होईल आपला आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल आपला आय इन्क्रीमेंट होऊन होईल 11. मग इथे चेक होईल जे आपलं काय पहिल्यांदा 11 मॉड 2 होतोय का नाही. मग तुम्ही काय करा परत 11 मॉड 2 इक्वल टू 0 होतोय का नाही. मग काय होईल जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 3 होईल. 11 मॉड 3 ने होतोय का नाही 4 ने होतोय का नाही 5 ने होतोय का नाही असं कुठपर्यंत चालेल त्याच्यापेक्षा एक म्हणजे की 10 पर्यंत चालेल. मग 10 ने होतोय का नाही मग कशानेच होत नाही तर मग हा काय राहणार आहे जे इक्वल टू आहे जेमध्ये काय व्हॅल्यू जेमध्ये जी व्हॅल्यू राहील जेमध्ये आता काय राहील करंटली जी आपली व्हॅल्यू राहील जी तुम्ही टाकशाल ती 11 मग 11 इक्वल टू 11 नाही मग 11ला काय करा तुम्ही प्रिंट करा. तसंच काय प्रिंट होईल 13 होईल. तसंच काय प्रिंट होईल आपलं 13 नंतर काय प्रिंट होईल आपलं 13 नंतर आपला प्रिंट होईल 14 तर नाही होणार 15 पण नाही होणार 16 पण नाही होणार. नंतर काय होईल 17 प्रिंट होईल 17 नंतर काय होईल 19 प्रिंट होईल. असे 11 to 20 मधले काय सगळे नंबर आपले प्रिंट होतील. तर हा झाला प्रोग्राम. या प्रोग्रामला तुम्ही व्यवस्थित ड्राय रन करा. जो हा प्रोग्राम तुम्हाला समजलेला आहे कोणता प्राईम नंबर इन गिवन रेंज. तर सगळ्यात पहिलं काय केलं मी एंटर एक स्टार्टिंग रेंज घेतली 10 नंतर काय घेतलं 20 मी घेतलं 10 ते 20 मध्ये जेवढे आपल्याला काय प्राईम नंबर आहे ते चेक करायचे. तर मी लूप ह्या रेंजमध्ये जे करायचं तर लूप पण मी काय केला तिथून स्टार्ट केला कुठून आय इज इक्वल टू स्टार्टपासून आणि एंड कुठे नेला मी आय लेस दॅन इक्वल टू एंडपर्यंत नेला. मग इथे चेक होईल इफ आय लेस दॅन इक्वल टू 2 मग आपण बघितलं आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 10 आहे 10 लेस दॅन इक्वल टू 2 आहे का नाही मग त्याला काय करा स्किप करा. नंतर ही ब्लॉक चालेल हा ब्लॉक जर इथं हे ब्लॉक झाल्यानंतर इथं कोणतीच नाही झाली तर आपलं हे झाल्यानंतर एल्सवाला ब्लॉक झाल्यानंतर इथं काय होईल आय इन्क्रीमेंट होईल म्हणजे एक नंबर काय होतील आपले चेक होतील. पण बाकीच्या कंडिशन जसं मी प्राईम नंबरमध्ये सांगितलं होतं सेम टू सेम तसंच आहे फक्त इथं काय झालं की जी लूपमधली व्हॅल्यू आहे त्यालाच आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याचे मग प्राईम नंबर असेल तर आपल्याला काय 2 ते त्या नंबरपेक्षा एक कमीपर्यंत आपल्याला काय करायचं डिवाइड करून बघायचं कशाने 2 ते n-1 जसं की 7 आहे तर 2 पासून 6 पर्यंत काय करायचं चेक करायचं आपल्याला. नाही जर झालं ही कंडिशन जर हे पूर्ण हे नाही झालं तर ऑब्व्हियसली तो नंबर काय राहतो जे इक्वल टू आय आला म्हणजे काय प्राईम नंबर आपला असतो. समजलं. तर हा प्रोग्राम आहे हा प्रोग्राम तुम्ही व्यवस्थित ट्राय करा. हा लास्टवाला प्रोग्राम तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो पाहिजे तर आपण याला नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून व्यवस्थित डिस्कस करू. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा तुम्हाला समजलेला आहे का नाही. आपण नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये याला डिस्कस करू. एक पॉईंट तरी घेऊ प्राईम नंबर इन गिवन रेंज किंवा मी जेव्हा आर्मस्ट्राँग नंबर वगैरे जेव्हा शिकवल तर तेव्हा पण आपण या प्रोग्रामला घेऊ शकतो. आत्ता जरी तुम्हाला जेवढा समजला तेवढा सफिशियंट आहे नाही जरी समजलं तरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा आर्मस्ट्राँग नंबर जेव्हा मी शिकवेल त्याच्यासोबत हा प्रोग्राम परत घेऊ. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा की समजला आहे की नाही. आलं ना. आत्तापर्यंत जेवढे पण प्रोग्राम घेतले नाही ते फॉर लूपचे सिंगल लूपच्या बेसिसवर होते. ब्रेक आणि कंटिन्यूसाठी मी हा लास्टला थोडा डिफिकल्ट प्रोग्राम घेतला. काही विषय नाही तुम्ही नंतर आपण पुढं घेऊया प्रोग्रामला परत एकदा. तर आजचे दिवस एवढंच बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट.